पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने युती करण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाला सोबत घेतलंय। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती केली आहे। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी वगळता शरद पवार गटाने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटासोबतची आघाडी कायम ठेवली आहे। बदलापूर कर्जत या मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे। हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3B अंतर्गत येतो। चौपदरीकरण प्रकल्पाच्या कामामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। नांदेडमध्ये भाजपने घराणेशाहीचा कित्ता गिरवत एकाच घरातील पती पत्नीला उमेदवारी दिली आहे। भाजपने एका घरात 2 जणांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे संतापलेल्या इच्छुक उमेदवारांनी भाजप नेते भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घालत त्यांच्या कारला काळं फासलंय आणि अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेत व्यवस्थापक असलेल्या 49 वर्षीय इसमाचा ड्युटीवर जात असताना चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। चंद्रशेखर महादेव गराटे असं मृत्यू झालेल्या बँक अधिकाऱ्याचं नाव आहे। पुण्यात 31 डिसेंबर निमित्त वन विभागाने मोठे निर्बंध लागू केले आहेत। मध्यरात्री गड किल्ले आणि टेकड्यांवर तरुण मद्यपान करून धिंगाणा घालू नये यासाठी आज रात्री किल्ल्यांवर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे। महानगरपालिका निवडणुकीची धावपळ आणि वर्षाअखेरीसच्या सुट्ट्यांमुळे अनेक मंत्र्यांसह सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व दांडी बहादर अधिकारी सुट्टीवर दिसतात असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे। लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, छळ, मानसिक दबाव, बेघरपणा आणि सामाजिक उपेक्षा यांना सामोऱ्या जाणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना मदत करणारी आधार केंद्रे मात्र अपुरी पडत असल्याचे गंभीर वास्तव समोर आलंय। सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू आणि दगडगोटे उत्खननाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून तक्रारदाराच्या घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडवल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री घडलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 3 ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। राज्यातील शिक्षक वेतन प्रणालीचा कणा मानला जाणारा शालार्थ आयडी यंदा भंडारा जिल्ह्यासाठी प्रशासकीय अपयशाचा विषय ठरलाय। शालार्थ आयडी घोटाळ्याची सुरुवात भंडाऱ्यातून झाल्याने राज्य पातळीवर जिल्ह्यात चर्चेत आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने आज देशातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या 2 प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर आणि ओडिशातील NH 326 रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरणाचा समावेश आहे। साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंडप जर्मन अँगर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात आलाय। हा भव्य दिव्य मंडप राज्यभरातील साहित्यप्रेमींना ग्रंथ, साहित्य, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद या मंडपात लुटता येणार आहे। 1 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या श्री पाल खंडोबा यात्रा 2026 साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजेच DGP पदी म्हणून नियुक्ती निश्चित झाली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत। हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात 29 डिसेंबरच्या रात्री एका 26 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झालाय। धावत्या कारमध्ये 2 तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला आणि मग फरार झाले। पहाटे 5च्या सुमारास तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्या चेहऱ्यावर 12 टाके पडले आहेत। भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना नववर्षाची भेट देण्याकरिता रेल्वन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे बुक केलेल्या सर्व अनारक्षित तिकिटांवर 3% सवलत जाहीर केली आहे। ही सवलत 14 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। केरळमधील कोझिकोड येथील कॅथलिक धर्मगुरूला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे। जेम्स चेरिकल याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। यानंतर त्याला अटक करण्यात आली। तसेच त्याच्यावर आरोप झाल्यानंतर चर्चकडून त्याला पदावरून हटवण्यात आले। देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये नर्मदा नदीमधून येणारे पाणी हे आजार आणि मृत्यूचं कारण ठरत असल्याचं समोर आलंय। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, तर या दूषित पाण्यामुळे 1000हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या जुलाबांचा त्रास होतोय।
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथील बांधकाम सुरू असलेल्या THDC जलविद्युत प्रकल्पाच्या टनेल बोरिंग मशीन साइटवर मंगळवारी रात्री कामगारांना घेऊन जाणाऱ्या 2 लोको ट्रेन बोगद्याच्या आत एकमेकांना धडकले आहेत. मोठ्या संख्येने कामगार जखमी झाले आहेत. बांगलादेशमध्ये मैमनसिंग जिल्ह्यात एका फॅक्टरीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बजेंद्र बिस्वास नावाच्या हिंदू व्यक्तीला त्याच्या सहकार्याने गोळी घालून ठार केले. गेल्या 2 आठवड्यातील ही तिसरी घटना आहे ज्यात एका हिंदू व्यक्तीचा जीव गेलाय. सौदी अरेबियाने येमेनवर मोठा हवाई हल्ला केलाय. ओमानच्या मुकल्ला शहरात हल्ला करण्यात आला, जिथे संयुक्त अरब अमिरातीकडून फुटीरतावादी दलासाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा आला होता. या हल्ल्यामुळे सौदी अरेबिया आणि UAE यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढलाय. अमेरिकेतील नामांकित थिंक टँक काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सने आपल्या ताज्या अहवालात धक्कादायक इशारा दिलाय. 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तानात सशस्त्र संघर्ष किंवा थेट युद्ध होण्याची शक्यता CFR ने वर्तवली आहे. परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल. परीक्षा हॉलमध्ये CCTV निर्णयाला मुख्याध्यापक संघाने विरोध केला. CCTV साठी सरकारने अनुदान द्यावे, तर कर्मचारी अदलाबदल शिक्षकांवर अविश्वास व्यक्त करणारा निर्णय असल्याचे सांगत परीक्षेवर परीक्षेचे व्यवस्थापन इतर यंत्रणेकडून करून घ्यावे. परीक्षा संचलनात मुख्याध्यापक सहभागी होणार नाहीत असा इशारा मुख्याध्यापक महासंघाने दिलाय. राज्यातील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती. राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत काही बदल केले आहेत. त्यामध्ये उत्तरपत्रिकेत 5वा गोल असणार आहे. 4 पैकी कोणताच पर्याय निवडायचा नसल्यास उमेदवाराला 5व्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. एकही वर्तुळ रंगवलेले नसल्यास त्या प्रश्नासाठी 25% गुण कापले जाणार आहेत. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सअॅपने 2026 साठी एक नवीन स्टिकर पॅक लॉन्च केलाय. नव्या वर्षासाठी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलसाठी नवीन व्हिज्युअल इफेक्ट्सही जोडले आहेत. व्हॉट्सअॅपने अॅनिमेटेड संदेश प्रतिक्रिया देखील पुन्हा सादर केले आहेत. नवीन वर्षाच्या आधी केंद्र सरकारने त्यांच्या वार्षिक आर्थिक आढावा अहवालात जाहीर केलंय की भारताने जपानला GDP मध्ये मागे टाकलंय आणि ते 3ऱ्या स्थानावर आहेत. जपान 4थ्या स्थानावर घसरलाय. भारतानं सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा मिळवलेला आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. असं असूनही या चित्रपटाला कोट्यावधींचा तोटाही सहन करावा लागलाय. काही देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घातल्याने काही प्रमाणात नुकसान झेलावं लागलंय. इंडियन प्रीमियर लीग मध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूला घेण्यावरून प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत IPL मध्ये बांगलादेशी खेळाडूंना संधी देऊ नये अशी मागणी BCCI कडे केली आहे. हिंदूंच्या भावना वारंवार दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.